हॅलो, गुड मॉर्निंग. नवीन डे. आज आहे 30 जून. कालच इंडिया T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल मॅच, अशी माझी अपेक्षा. आत्ता ना मी इकडे जस्ट निघाले घरून आणि आज मी चालले हैदराबादला. सो बेसिकली मी 2024च्या सुरुवातीला असं मॅनिफेस्ट केलं होतं की देवा, या वर्षात मला ना घरी बसवून ठेवू नको, मला खूप ट्रिप्स करायचे, मला फिरायला आवडतं. आणि आज एका कामाच्या निमित्ताने वन डे ट्रिप आहे. आत्ता जाईन, रात्री येईन. सो 24 तासाच्या या ट्रिपमध्ये काय काय धमाल घडते, कशासाठी चालले वगैरे पण सांगते. BGMI तुम्हाला माहिती असेल, बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया. तो जो गेम आहे त्याचा फायनल राऊंड क्राफ्टनतर्फे हैदराबादमध्ये आज होतो आहे. 3 दिवसापासून होतो आहे. आज फायनल आहे, निकालाचा दिवस. त्याच्यासाठी ऑफिसच्याकडून चालले. पुढे प्रवासात सांगते सगळं. चला. हा सगळा जो इव्हेंट होता तो झाला 30 जूनला, पण त्यानंतर माझ्या घशाची अशी वाट लागली होती कारण हैदराबादमध्ये खूप पाऊस होता. मुंबईतसुद्धा आपल्या खूप पाऊस आहे, तर त्याच्यामुळे थोडा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आणायला उशीर झाला. पण म्हटलं अगदी उशिरा टाकला तरी चालेल. खरं तर मला वाटतं हे मी टॅगलाईनच लावून ठेवली पाहिजे की बेटर लेट दॅन नेव्हर. बघा, पुरावा तो कट नाही करत आता मुद्दाम. सो बेसिकली सकाळी त्यांनी ॲक्च्युली युजली जेव्हा अशा PR इव्हेंट्स असतात तेव्हा शक्यतो सगळे जी कॅब बुकिंग आणि अरेंजमेंट ही त्या PRकडून केलेली असते. पण यावेळेस त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही सकाळच्या फ्लाईटसाठी फक्त एअरपोर्टपर्यंत यायचं, स्वतः अरेंज कराल का? तर म्हटलं ओके ठीक आहे. T1ला होती फ्लाईट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 1 जिथे डोमेस्टिक एअरपोर्ट आहे ते मुंबईत, तिथे फ्लाईट होती. कुर्ल्याला उतरले, कुर्ल्यावरनं रिक्षाने मी T1ला आले. एरवी आता उत्तराखंडला जेव्हा जात होते तेव्हाचं विमान प्रवास माझ्या लक्षात आहे, फार धावाधाव करत जावं लागलं होतं. त्याच्यामुळे ह्यावेळी मी अक्षरशः 2 तास बसून होते तिथे हे विमानात बसल्यावरती. यावेळी मील वगैरे काही प्रोव्हाइडेड नव्हतं आणि सीट पण ओके होती, IL सीट होती. त्याच्यामुळे येस, माझ्याबरोबर माहिती कोण आलं होतं बघा, ही आहे शब्दुली कुलकर्णी. ही महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करते मागच्या 10 वर्षांपासून. मी जेव्हा मटाला काम करत होते तेव्हा तिची ओळख होती, म्हणजे तिच्याशी ओळख होती. या निमित्ताने आता अनेक वर्षांनी पुन्हा भेट झाली, पण अजिबात असं वाटलं नाही. इनफॅक्ट त्यावेळी जेवढं बोलणं नाही झालं ते या भेटीमध्ये, या ट्रिपमध्ये झालं. सो येस, इन अ वे ही ट्रिप माझ्यासाठी त्या अर्थाने तरी जुन्या ओळखीच नव्याने होण्यासाठी फायदेशीर ठरली. हैदराबादला उतरलं, प्रचंड भूक लागली होती सिन्स कॉफी नव्हती, मील नव्हतं, म्हणून आम्ही सबवेमध्ये खाल्लं. आणि 3rd वेव्ह कॉफी म्हणून शेजारीच होतं, तिथे आम्ही कॉफी घेतली. मी ना पहिल्यांदाच आयुष्यामध्ये आल्मंड मिल्कची कॉफी ट्राय केली. मी कदाचित ना या व्हिडिओमध्ये पण तेच सांगत असेल, पण आता मी व्हॉइस ओव्हर करते तर मग म्हटलं पूर्ण कवर असंच करूया. सो येस, तिथे आल्मंड मिल्कची कॉफी ट्राय केली आणि टू बी ऑनेस्ट मला काही वेगळा फरक असा जाणवला नाही चवीमध्ये. त्याच्यामुळे जे लोक विगन आहेत किंवा ट्रायआउट करत आहेत गोष्टी, त्यांनी नक्कीच हा पर्याय सुटेबल असू शकतो. तिथून बाहेर निघाल्यावरती आम्ही उबर बुक केली होती कारण त्यांनी आम्हाला उबरचं बुकिंग करून दिलं होतं. इथे एक सिस्टीम मी अशी बघितली ना, म्हणजे मला माहीत नाही, मी फार उबरने ट्रॅव्हल न केल्याने, की आपण ते आपल्याला कोड पाठवणार आणि ह्या ज्या आता उबर उभे आहेत ना, आपण ह्यातली स्पेसिफिक कुठली बुक केली नाही किंवा कोणी आपल्याला स्पेसिफिकली हे केली नाही आहे, ॲक्सेप्ट केली नाही आहे राईड. तिथे केल्यावर तुम्ही तो कोड सांगितला की मग तुम्ही त्यातून जाऊ शकता. एक साधारण 24 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही इथे पोहोचलो. हे हायटेक सेंटर, ही जी समोर तुम्ही बघितली ती होती नॅशनल अकॅडमी ऑफ कन्स्ट्रक्शन. आणि समोरचं जो वास्तूचे तिथे जो फाउंटन बनवलं होतं त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल की कन्स्ट्रक्शनच शिकवलं जात असेल इथे. इथे त्यांच्या स्पॉन्सर्सने असे छान छान काही बूथ्स उभारले होते आणि मग आम्ही थेट गेलो आतमध्ये हायटेक सेंटरमध्ये, फुल VIP एंट्रीमधून. ओके, कारण मीडिया पास होता. येस, सो इथली ना कॉमेंट्री तुम्ही ऐका, ती जास्त इंटरेस्टिंग आहे. स्टेप अप करना पड़ेगा, निभाना पड़ेगा. ही इज द लास्ट वन स्टार्टिंग. एक तरफ तीसरी टीम की बारी आई, अभी खेल देखिए सारंग स्पीरो वो 5वें पायदान तक अपनी टीम को लेकर आए और वो जो वेनम का फिनिश था वो भी उनको मिल चुका है और सारंग 5वें पायदान पर एलिमिनेट हुए.
रन लेकर गए, और अगर पहले उनके पास 60 के आसपास का हुआ यानी कि वो भी 80 के लाइन में आएंगे, और बहुत सारी टीम तब जब IQ Soul साथ ही साथ ग्लोबल ई-स्पोर्ट्स और टीम एक्सपार्ट. तर बेसिकली ज्यांना BGMI बद्दल माहिती आहे, बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया, त्यांना कळलंच असेल किती मोठ्या स्तरावरची स्पर्धा होती ते. ही बाय द वे ह्या मुलीला तुम्ही ओळखता का कोणी? कमेंट करून सांगा. प्रसिद्ध फेमस म्हणजे ती गेमर आहे. आणि नंतर मी ॲक्च्युली तिथे 4 मॅच बघितल्या. तुम्हाला मी त्याचं विश्लेषण आता सांगते, ऐका. सो येस, सकाळपासून आता मी फायनली म्हटलं थोडी तयारी केली तर मग कॅमेरासमोर यायचं धाडस दाखवलं. तसं सकाळी बघितलं तुम्ही मला. इकडे आलो आम्ही हैदराबादला. हे जे HIT एक हायटेक म्हणून जे आहे इकडे, तिथे आज BGMI बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया याची इंडिया सिरीजचा फिनाले आहे. आणि त्याच्यासाठी इथे 16 टीम्स आहेत. त्यांच्यामध्ये बॅटल ग्राउंडचं कॉम्पिटिशन्स होत आहेत. मी त्यातल्या 3 मॅचेस आता बघून आले आणि नंतर म्हटलं थोडंसं इकडे फिरूया, इथे काय आहे ते पण बघू. आणि परत थोड्या वेळाने आता फायनलसाठी आतमध्ये जायचं आहे. माझ्याबरोबर माझी काय म्हणून म्हणजे मी तिला आधी ओळखत होते, मीडियामधलीच एक सहकारी आहे शब्दुली म्हणून. तिला मी मगाशी भेटवलं, म्हणजे तुम्हाला हाय नुसतं करण्यापुरतं दाखवलं. बाय द वे इकडे हे असं त्यांनी काय काय उभारलं आहे. हैदराबादला मी पहिल्यांदा आले आहे आणि क्लायमेट वगैरे बघता मला आवडलेलं आहे वातावरण इकडचं. पाऊस नाही आहे फार आणि किती मोठा पार्क आहे तुम्ही बघू शकता. म्हणजे मी मगासपासून शूट नाही केलं फार, कारण म्हटलं की काय नेमकं इव्हेंट काय ज्याच्यासाठी आलो आहे आपण सकाळी 5:30 वाजल्यापासून उठून, आणि आज पुन्हा इकडूनच घरी निघायचं आहे. त्याच्यामुळे 1 डे ट्रिप आहे. मी सकाळी पण तुम्हाला सांगितलं असेल कदाचित. सो येस, मला माहिती नव्हतं की गेमिंग वगैरे आपण ऐकून असतो, पण गेमिंग म्हटलं की जी निगेटिव्हिटी येते ना त्याला जोडून, ती सोडून इथे इतकं मोठ्या स्तरावर, आणि तुम्ही ऑडियन्स बघाल ना इथला, म्हणजे मी दाखवते पुढे जोडते, इतका आरडाओरडा आणि इतका सपोर्ट आहे त्यांच्या वेगवेगळ्या टीमला. बरं, प्राईज किती माहिती आहे का? पहिल्या येणाऱ्या माणसाला प्राईज किती आहे? 60 लाख रुपये. 60 लाख रुपये प्राईज आहे पहिल्या येणाऱ्याला. म्हणजे काय म्हणजे प्राईज मस्त. म्हणजे गमतीचा भाग सोडा, पण ॲक्च्युली गेमिंगमधून पण अशा प्रकारचं करिअर होऊ शकतं हे सांगणारा, हे प्रूव्ह करणारा मोर दॅन दॅट हा इव्हेंट आहे. इथे आल्यावर मी जे ई-स्पोर्ट्सचे त्यांचे आहेत रिप्रेझेंटेटिव्ह किंवा आय गेस हेड होते ते करण पाठक म्हणून, त्यांच्याशी पण मी बोलले फॉर न्यूज ऑफकोर्स. आणि त्यांच्याकडून पण काही गोष्टींबाबत त्यांनी सांगितलं. मी आता पुढे जेव्हा व्हॉइस ओव्हर जोडेल ना तेव्हा मी त्यामध्ये त्या गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. पण गेमिंग, AI, गेमिंगमधल्या करिअर अपॉर्च्युनिटीज, त्याच्याशिवाय गेमिंगचं जे ॲडिक्शन होतं ते टाळण्यासाठी त्यांच्याकडून काय काय उपाययोजना केल्या जातात वगैरे त्याबाबत बोलणं झालं. ओव्हरऑल मला तरी हा फन इव्हेंट वाटतो. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा इथे असे पोस्टर्स वगैरे, आणि ते लोक जे उभे आहेत ना, आम्हाला ऑफकोर्स इथून एंट्री होती कारण मीडिया थ्रू आल्यामुळे, म्हणजे त्यांच्याकडून इन्व्हिटेशन्स होतं त्याच्यामुळे. पण अदरवाईज इथे प्रचंड गर्दी आणि प्रचंड तिकीटं वगैरे सुद्धा काढून लोक येत आहेत. पहिल्या दिवशी मी वाचलं त्यानुसार क्राफ्ट्सने आयोजित केलेल्या या फेस्ट गेममध्ये फिनालेमध्ये 2,500 लोक आली होती पहिल्या दिवशी, विच वॉज इट्स अ 3 डे इव्हेंट, शुक्रवार शनिवार रविवारी वीकेंडला. आणि तेव्हा हैदराबादमध्ये अनेक जण येतात. आता पण म्हणजे बोलणं झालं एका मुलीशी, ती पण सांगत होती की ती एकटीच आली होती आणि तिला ह्या आवड आहे या गेमची. सो तिने काही इव्हेंट्स अशा फॉलो करून मग तो गेमिंगबद्दलचं अजून काय म्हणून जाणून घेण्याचा प्रयत्न केला वगैरे वगैरे. तिच्याशी पण आता बोलणं झालं. सो चांगली लोक आहेत, चांगलं वातावरण आहे, चांगलं ठिकाण आहे आणि चांगली स्पर्धा आहे. ती बघण्यासाठी मला संधी मिळाली आज ऑफिसकडून, त्याच्यामुळे ऑफिसवाल्यांचे पण थँक्यू, धन्यवाद. चला तुम्हाला पण दाखवते आता पुढे काय काय घडतंय तिथे आतमध्ये. लेट्स गो. ड्रैगन के साथ मौजूद रहेंगे, लेकिन इनसे वो एक ही घर के अंदर एक ही जगह पे पहुंच चुके हैं. सो पुढे पण कंटिन्युअसली ते असे कॉमेंट्री करत होते आणि हे गेम खेळत होते. गेम वगैरे तुम्हाला आयडिया आहेच, मी तुम्हाला मगाशी म्हटलं त्यानुसार करण पाठक त्यांनी आम्हाला जी माहिती दिली ती मी तुम्हाला सांगू इच्छिते. ती म्हणजे ई स्पोर्ट्सतर्फे किंवा क्राफ्टन ई स्पोर्ट्सतर्फे आता लवकरच कॉलेज लेवलला सुद्धा गेमिंग संबंधित ट्रेनिंगची सुरुवात होणार आहे किंवा काही प्रोग्राम्स ते लोक लॉन्च करणार आहेत. गेमिंग आत्तापर्यंत अनेकदा निगेटिव्हली पाहिलं जातं अजूनही, कारण अनेकांना माहिती नसते त्या गोष्टीची. पण इथे गेल्यावर मला स्वतःला ती गोष्ट फार रिअलाईज झाली की ओके बॉस,
दिस इज ऑल्सो अन करिअर ऑप्शन. म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑफकोर्स तुम्ही प्लेयर तर होऊच शकता गेमिंगमध्ये, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही गेम डेव्हलपर होऊ शकता, प्रोड्युसर होऊ शकता. तुम्ही यातल्या कितीतरी गोष्टी बघा, त्याच्यासाठीचं क्रिएट केलेलं ग्राफिक आहे, त्याच्यासाठीचं जे पूर्ण टेक्नॉलॉजी बेस आहे तो क्रिएट करण्याचं ते शिक्षण घेऊन, त्याचं प्रशिक्षण घेऊन आपण याही करिअरच्या वाटा नक्कीच वेगळ्या काहीतरी म्हणून करून पाहू शकता. आणि यातून तुफान पैसे आहेत. मगाशी पहिलं प्राईज ऐकलंत ना, नंतर प्राईज सेरेमनी पण बघा, ती पण मी पुढे सोडली आहे. तर आता थोडा त्यांचा फन प्रकार चालला होता, तो पण बघून घ्या. के पास मौजूद है नहीं और आरू तो आप देखिए वो अभी भी अपने आप को रीपोजिशन करते हुए नजर आएंगे. somehow he is still surviving. Finally वो विन जाएगा ऑस्टिन का और उनका सरमाया बक्सलान. अगर वो ये 1v3 करके जाते हैं, माइट बी पॉसिबल कि एक चांस बने आगे हो जाएंगे. उनका ये PGA 2024 का ड्रीमी रन शायद उनको उस ट्रॉफी के करीब लेकर के जाए. A team that lost, a team that was down, लेकिन अपने ashes से rise करती हुई नजर आई टीम एक्सपर्ट. वो lightning, thunder, volcanic eruption, सब कुछ जो उन्होंने करके दिखाया, वो सपना जो स्काउट ओपी ने देखा था पूरा करते हुए उनके 4 धुरंधर टीम एक्सपर्ट. आप आखिर तक लड़ते रहे और एक बढ़िया मैच जो हमने अंत होते हुए देखा. आता जस्ट विनरची अनाउन्समेंट झाली आहे, म्हणजे ऑफिशियली नाही पण कळलं आहे स्कोअरवरून. आणि सो बेसिकली टीम एक्सपार्क म्हणून जी टीम होती ती इथे जिंकली. आणि तुम्ही मगाशी तो रडताना मुलगा बघितला, तो दुसऱ्या टीमचा होता, जे रनरअप होते. खूप मेहनत ह्या सगळ्यांनी केली होती, कारण मला नंतर कळलं तो रडत वगैरे का होता, कारण 3.5 महिने साधारण ही कॉम्पिटिशन चालते. आणि त्याच्यानंतर फायनलच्या दिवशी पण, म्हणजे 3 दिवस फायनल होती, त्यात रोज ही मुलं एवढे सामने खेळत होते. म्हणजे मी बघितले तेव्हा सुद्धा साधारण मी स्वतः 4-5 सामने बघितले आणि मग हा सगळा रिझल्ट लागतो. त्यांनी इंडिव्हिज्युअल प्राइजेस पण खूप भारी भारी दिली होती. हा जो मुलगा दिसतोय ना तुम्हाला, तो ग्लोबल ई स्पोर्ट्स टीममधला होता. त्याला काय म्हणतात MVP म्हणजे मोस्ट व्हॅल्यूड प्लेयर इफ आय एम नॉट रॉंग, तसं बक्षीस मिळालं. आणि त्याची किंमत बघा, 2.5 लाख रुपये त्याला प्राईज होतं. त्याच्यानंतर याच मुलाला 2 वेगळी बक्षिसं इंडिव्हिज्युअली सुद्धा मिळाली. म्हणजे साधारण या स्पर्धेतून त्याने 4.5 लाख बोलताना पण माझी बोबडी वळते, 4.5 लाख रुपयांची कमाई केली आहे. प्लस ह्याची टीम रनरअप पण आली होती, त्याच्यामुळे ऑफकोर्स त्यातनं पण त्याचं काहीतरी असेलच डिवाईड वगैरे. पैसे मिळाले ही गोष्ट मोठी आहेच, पण मला वाटतं त्याहीपेक्षा त्या लोकांनी जितका त्या गोष्टीचा अभ्यास केला आहे किंवा जितकी त्याच्यावरती मेहनत घेतली आहे तेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे या सगळ्यांचं फार कौतुक वाटलं मला तिकडे. आणि आत्ता ना विनरची आय गेस अनाउन्समेंट होती, तर तुम्ही ती ऐका, मी नाही बोलत जास्त. If you want to see the winners, you gotta make some noise. You gotta make some noise. BGMI fans, after 3 days, after 18, we're gonna say our 2024's best BGMI team, ladies and gentlemen, the champions, Team X-Sport! Lifts up the champion trophy! सो बेसिकली इतका मोठा झाला हा सोहळा. आणि सगळं उरकून मग एक साधारण 7, 7:15, 7:30च्या नंतर आम्ही निघालो हैदराबाद एअरपोर्टला.
तिथून पुन्हा उबर बुक केली होती. एअरपोर्टला पोहोचलो तोपर्यंत खूप पाऊस पडत होता. माझी अवस्था अक्षरशः वाईट झाली होती. पण मी म्हटलं थोडं एअरपोर्ट रोड शूट करूया. खोकला झाला होता, सर्दी फ्लाईट लवकर आहे. आम्ही म्हटलं बरं झालं आणि लवकर निघालो तिथून, कारण इव्हेंट अजून पुढे चालणार होतं थोडंफार, म्हणजे प्राइस डिस्ट्रीब्युशन वगैरे वगैरे. तर बेसिकली आम्ही पोहोचलो ना, तेव्हा आम्ही म्हटलं बरं झालं लवकर पोहोचलो आणि बरं होईल एका अर्थी की लवकर घरी जाऊन निदान 3-4 वाजेपर्यंत जरी घरी गेलो ना तरी थोडीशी झोप काढून आम्हाला दोघींना पण उद्या कामं होती. सो आम्ही गेलो. आम्ही पोहोचल्यावरती इंडिगोच्या जे काउंटर्स असतात इथे, तुम्ही बघा हे चेक इनच्या आधीचे काउंटर्स असतात, तिथे विचारलं तर ते म्हणाले मॅम तुमची फ्लाईट प्रीपॉननी पोस्टपॉनच झाली आहे. सो ती बेसिकली 11:40ची जी फ्लाईट होती ती त्यांनी सांगितलं की आपण 12:05ला बोर्डिंग सुरू करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढे मग 12:55ला फ्लाईट टेक ऑफ करणार आहे. आम्ही म्हटलं चला आहे वाट आज. शेवटी मग आम्ही निघालो. म्हटलं थोडंसं फिरूया. बाय द वे हे ना इथे जे दिसत आहेत समोर तुम्हाला ते कराची बेकरीचे प्रोडक्ट्स आहेत, पण आम्ही जोपर्यंत तिथे पोहोचलो तोपर्यंत त्यांनी बिलिंग बंद केलं होतं. त्याच्यामुळे माझी खूप इच्छा होती की सगळ्यांसाठी काही ना काही घेऊन यावं, पण मला नाही जमलं. शेवटी आम्ही असंच पुढे आलो आणि मग म्हटलं थोडं फिरूया, एअरपोर्ट बघूया. हैदराबाद एअरपोर्ट तसं मुंबई एअरपोर्टच्या तुलनेत ना फार फॅन्सी नाही आहे, पण मोठं आहे. मुंबईमध्ये एवढी जागा नाही आहे आतमध्ये. एअरपोर्टमध्ये पण शॉप्स जे आहेत किंवा जे लाऊंजेस आहेत ते खूप असे कंजेस्टेड आहेत असं म्हणता येईल, जितके मी बघितले तितके तरी. सो आम्ही निघालो आणि म्हटलं मग थोडंसं बर्गर किंगमध्ये खाल्लं, कारण ऑफकोर्स पुन्हा फ्लाईटमध्ये मिल नव्हतं आणि खाल्लं होतं दुपारी. ते पण एक सँडविच वगैरे बेसिक्स खाल्लं होतं. ही जी तुम्ही गर्दी बघताय ना बाय द वे, ती सुद्धा मुंबईला जाणाऱ्या लोकांचीच गर्दी आहे. त्या ड्युरेशनमध्ये 3 फ्लाईट होत्या. पण ऐका तीच कहाणी. आता ना वाजलेत 12:56 रात्रीचे. मी आहे हैदराबाद एअरपोर्टला. आमची फ्लाईट डिले करून फायनली आता 1:05ला बोर्डिंग सुरू होणार आहे. 1:40ला फ्लाईट निघेल असं सांगितलं आहे. त्याची पण मला आता अपेक्षा नाही आहे. साधारण 24 तासाचा प्रवास होणार आहे. आणि मध्ये हे पुडी त्यांनी गिफ्ट दिली आहे त्या क्राफ्टनवाल्यांनी. मला मगाशी दाखवलंच ना मी गिफ्ट पॅकेज, ते गुडी बॅग दिलेली, त्याच्यात असं गुडी बॅगमध्ये हुडी दिली. चला रात्री आता असे जोक माझे जरा कंटाळा आला आहे मला. मी जेव्हा पहिल्यांदा एअरपोर्टला उतरले ना आत्ता, तेव्हा आम्हाला असं चुकून कळलं होतं की आमची फ्लाईट लवकर येणार आहे. म्हणजे 11:40ची होती, ती 10-10:30ला येणार आहे. तर आम्ही खूप खुश झालो होतो. आणि त्याच्यानंतर आता साधारण मागचे 4 तास आम्ही इकडेच होतो हैदराबाद एअरपोर्टला. घरून निघताना विचार केलेला हैदराबाद एअरपोर्ट खूप मोठं आहे, तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं. सुरुवातीला शूट केलं, नंतर माझ्याजवळ ताकद नाही उरली आहे. म्हणून देवाने काय माहिती नाही असा का उशीर केला. म्हणून नाही आता तू थांब, एअरपोर्ट दाखवल्याशिवाय जाऊच नको. इथे अशा मूर्त्या वगैरे ठेवल्यात. चला बघू आता 1:05ला तरी होतंय का फायनली बोर्डिंग. मला गर्दी दाखवते का मग किती जण. फ्लाईट इतक्यांदा डिले होत होती ना, शेवटी लोक भडकली होती तिथे की काय आहे आम्हाला. कारण अनेकांच्या ना हैदराबादवरून कनेक्टिंग फ्लाईट्स होत्या, म्हणजे हैदराबाद टू मुंबई आणि मुंबई टू पुढे मस्कत, इस्तानबुल वगैरे वगैरे. म्हणजे तिथे आम्हाला काही लोक जी भेटली त्यांनी हे सांगितलं. ही सगळी जी लोक आहेत ती फ्लाईटच्या प्रतीक्षेत थांबली होती. फायनली 1:05ला बोर्डिंग सुरू झाल्यावरती ना आम्ही असं वाटेत, म्हणजे इथून हे बघा हे असं डिरेक्टली बसमधून मग आम्ही एअरक्राफ्टमध्ये चढणार होतो. सगळेजण झोपले. नंतर कळलं की हवामानामुळे आमच्या दोघांच्या भयंकर टर्ब्युलन्स जाणवला होता. आणि म्हणजे अक्षरशः वर खाली असं विमान झालं होतं. हा जो शॉट आहे ना हा मुंबई एअरपोर्टचा आहे, कारण मध्ये मी झोपले होते, मला शुद्धच नव्हती. आणि एअरपोर्टला उतरल्यावर काय झालं तो किस्सा आहे का. रात्रीचे वाजले 3 वाजून पण 5 मिनिटं झाली आहेत. आणि आत्ता उतरलो आम्ही मुंबई एअरपोर्टला. तुम्हाला आवाज येतोय ना माझा. आता काय मी विचारते पण प्रश्न असताना तसं काय मला समोरून उत्तरच देणार आहे. झोप आली आहे प्रचंड. जस्ट मी उतरले ना जशी मुंबई म्हणजे एअरपोर्टवरती विमानातून, मी विचार केला यार तिथे हैदराबादला अशी कडकडून थंडी वाजत होती. त्याच्यामुळे मी ही हुडी वगैरे घातली.
इथे आलं कसं वॉर्म आपल्याकडे सगळं वातावरण आहे ना, हवा पण एकदम वॉर्म होती. असा विचार माझा संपतोय तोपर्यंत एवढा डेंजर पाऊस आला आणि नंतर मला रिअलाइज झालं की आता पुढच्या प्रवासात जाम बेकार थंडी वाजत. एनिवे आता ती गाडी आली आहे ड्रॉपसाठी. आता बघू मी काही हा ब्लॉग मी इकडे संपवते कारण इथून आता मी थेट घरी जाणार आणि बाय. फोटो बघा आता पुढे. बाय बाय. सो येस, अशी झाली माझी हैदराबाद ट्रिप. हे काही फोटोज. कसा वाटला तुम्हाला प्रवास? खूप हेक्टिक, खूप ट्रॅजिक इन्सिडेंट्सने भरलेला प्रवास. पण मी हल्ली प्रत्येक प्रवासात हेच ठरवलं आहे की जातो आहे ना तर मजा करायची, तो मुवमेंट, तो क्षण जगायचा, अनुभवायचा. तुम्हाला हा सगळा ब्लॉगचा खटाटोप आवडला असेल तर नक्की GMI आवडणारे कुठले तुमचे फ्रेंड्स असतील तर त्यांच्यापर्यंत ही वाईब पोहोचवा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बघत राहा. चला बाय बाय.